काही काही लोकांना ऋतू बदल्यानंतर सुद्धा सर्दी जाणवते. म्हणजे पावसाळ्यातून हिवाळ्यात जातोय किंवा हिवाळ्यातून उन्हाळ्यात येतोय, त्या सीझन्समध्ये म्हणजे ऋतू बदल होताना पण सर्दी जातो. मग त्याला काही कारणं असू शकतात का? एक शिंक ही सुरुवात असते आणि मग तिथेपासून घसा खवायला लागतो, अनइझी होतं आणि मग शिंका येणं, नाक बंद होणं आणि मग सर्दी, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. पावसाळ्यात असं असं ना, जिभेला चोचले असतात आणि सगळं असं चटपटीत खावंसं वाटत असतं. हे सांगितलेलं आहे, नावनार्क विलोकन. शिंक अडकली असेल तर सूर्यासमोर जाऊन उभं राहा, शिंक येते. जसं तुम्ही मगाशी पण म्हणाल की भजी खाल्ली जातात, म्हणजे पावसाळ्या आणि घरात भजी होत नाही असं खूप कमी प्रमाणात होतं. पण मग अशा वेळेस किंवा सर्दी झाली आहे किंवा पावसाळा ऋतू चालू झाला आहे, तर आहारात काय बदल करावेत किंवा कुठले आहारात गोष्टी असल्याच पाहिजे? पावसाळा आल्यानंतर सिद्ध अन्न हे एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. रसायन याचा अर्थ सगळ्या धातूंना पोषक असं. रसायन म्हणजे केमिकल नव्हे, बरं का. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, आणि हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबीज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबीज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्या ना कसं सगळीकडे पावसाळ्याचा ऋतू चालू आहे, सगळीकडे कुठे रिमझिम पाऊस पडतोय, मस्त हिरवंगार वातावरण झालंय. पण यासोबतच पावसात भिजल्यानंतर बऱ्याच लोकांना सर्दीसुद्धा झालेली आहे किंवा बऱ्याच लोकांना कणकण खोकला आलेला आहे. मग पावसाळ्यात भिजल्यानंतर हे सगळं का होतंय किंवा बऱ्याच लोकांना सतत सर्दी होत असते, तर ती का होते, या सगळ्या विषयाच्या गप्पा आज आपण मारणार आहोत डॉक्टर गौरी बोरकर यांच्यासोबत. नमस्कार डॉक्टर गौरी. नमस्ते. पुन्हा एकदा गोळाबीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जसं मी बोललो मगाशी बोलता की पावसाळा ऋतू सगळ्यांना हवा असं वाटतं, कारण सगळीकडे कसं वातावरण खूप आल्हाददायक असतं, खूप नॅचरल असतं, खूप सगळीकडे असं ग्रीनरी असते, हे सगळं असतं. पण त्याचसोबतच पावसाळा हा जो ऋतू आहे ना, तो बरेचसे आजार पण घेऊन येतो. म्हणजे पोटाचे आजार म्हणा, डायरिया म्हणा, त्याच्याचबरोबर सर्दी खोकला पडसासारखे आजार असतील, ह्या गोष्टी असतील, अंगदुखी, कणकण असेल किंवा कुठेतरी पाण्याहून पाय स्लिप होतो आणि आपला पाय मुरगळतो, असंही काहीतरी घडतं. पण हे सगळं घडत असताना जसं मी मगाशी म्हणाला तसं की सर्दी आणि खोकला हे खूप कॉन्स्टंटली होतं किंवा सारखं जाणवतं. तर मग पावसाळ्यात का हे होतं? का याचं मागे कारणं असू शकतात का? जेव्हा पाऊस पडतो तर पहिला पाऊस सगळ्यांना आवडतो नक्कीच. आणि म्हणून पहिला पाऊस पडायला लागला की पावसाळ्यात भिजायला जायची घाई असते सगळ्यांना. हो. आणि ॲक्च्युली आयुर्वेदामध्ये अनार्तवम च यत् दिव्यम आर्तवम प्रथमम च यत् असं म्हटलंय. म्हणजेच काय, ऋतूमध्ये पडलेला जरी पाऊस असेल पण तो पहिला प्रथम पाऊस जर असेल तर तो आपण सेवन करू नये असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर पहिल्या पावसात भिजू नये. आता तुम्हाला काही वर्षापूर्वीची गोष्ट माहीत असेल की डोंबिवली ग्रीन रेन झालेला होता. मग त्याच्यामध्ये जे काही निसर्गामध्ये, वातावरणामध्ये पोल्युशन असतं किंवा वेगवेगळे केमिकल्स असतात, ते घेऊन तो पाऊस पडत असतो आणि म्हणून पहिला पाऊस आपण भिजू नये, त्याच्यामध्ये सेवन करू नये असं म्हटलं. आणि मग थोडे ढग भरून आले, पाऊस पडायला लागला की सगळी मुलं, छोटी काय मोठेसुद्धा पावसात जातात आणि मग तिथेपासनं त्या सगळ्या केमिकल्सचा, टॉक्झिन्सचा परिणाम असं म्हणून मग ते सर्दी, खोकला वगैरे ह्या गोष्टी चालू होतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच काळामध्ये आपण बघतो की वेगवेगळे व्हायरल बॅक्टेरियल लोड पण खूप वाढत असतात आणि त्यामुळं सुद्धा सर्दी होण्याचं एक कारण असतं. ओलं राहणं, विशेष करून ऑफिस गोईंग जी लोकं असतात तर त्यांच्यामध्ये कपडे ओले असतात आणि तसंच AC मध्ये बसलं जातं, मग तो गारवा बाधतो आणि सर्दी चालू होते. त्याच्याच बरोबरीनं असं सगळं झाल्यानंतर वातावरण नॅचरली भजी खावीशी वाटते आणि ती जर थोडीशी ह्याच्यापेक्षा जास्त झाली, जेवढी खायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती झाली, तर अजीर्ण होऊन सुद्धा सर्दी होत असते. सो पावसाळ्यात जरी म्हटलं आणि सर्दीच म्हटलं तरी त्या सर्दीची अशी वेगवेगळी कारणं आपल्याला बघायला मिळतात. मग सर्दीची काही लक्षणं असतात का? किंवा सर्दी झालं ना, ओघाने खोकला पण येतो असं पण बघतो. मग सर्दी खोकल्याची अशी काही बेसिक लक्षणं असू शकतात का? एक शिंक ही सुरुवात असते आणि मग तिथेपासून घसा खवायला लागतो, अनइझी होतं आणि मग शिंका येणं, नाक बंद होणं आणि मग सर्दी, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. जेव्हा ही लक्षणं आपण बघतो तर स्पेसिफिक पेशंट असे सांगतात किंवा माणसं असं सांगतात की एका जागी बसलं की नाक बंद होतं आणि मग जरा फेऱ्या मारला की बरं वाटतं. आणि म्हणून इवन ऑफिसमध्ये सुद्धा ACचा झोत डायरेक्ट येत असेल तर बऱ्याच वेळेला आपण उठतो, थोडं पाण्याच्या निमित्ताने, कॉफीच्या निमित्ताने जरा चालून आलो की नाक मोकळं होतं. सो नाक बंद होतं, ह्यालाच नासानाह असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. आणि नाक बंद होतं म्हणजे काय होतं, तर बरेच लोक आम्ही बघतो ना की उगाचच नाक ब्लो करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की तो म्युकस आहे, तो अडकलेला आहे म्हणून नाक बंद आहे. तर नाक बंद असण्याचं कारण म्युकस हे बऱ्याचदा नसतं. मग काय असतं, तर आत जो म्युकोझा असतो
म्हणजे आतली जी लायनिंग असते त्याला सूज येते. त्याच्याच बरोबरीनं आत काही विशिष्ट उंचवटे असतात, त्याला टर्बिनेट्स म्हटलं जातं, तर ते हायपरट्रॉफी होते, ते सुजतात आणि म्हणून ही आतून नाकाला सूज आल्यामुळं नाक बंद झालेलं असतं. इट्स नॉट बिकॉज ऑफ द म्युकस. सो ओके. त्याच्यामुळे उगाचच ब्लो करून त्याला बाहेर काढून पुन्हा आणखीन टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजे कानाचा जो पडदा असतो ना, तिथले प्रेशर चेंजेस होतात आणि कानावरती प्रेशर जे असतं ते विशिष्ट ते चेंज होतं आणि बरोबर. मग कान पण दुखायला लागतो. म्हणून सर्दीने कानही दुखायला हां, लागतो. नक्कीच. अशी अनेक लक्षणं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर खोकला पण बोललो होतो आपण. तर खोकल्यासाठी काही सांगाल का? हां, आता ज्या वेळेला कानापर्यंत म्हणजे आपण बघितलं, की जेव्हा आपण सर्दी आणि नाक बंद होतोय, ब्लो करतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं कानामध्ये पण पेन येतं. त्याच्याच बरोबरीनं आपण बघितलं, की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट शिंकपासून सुरू होतो, ते घसा खवखवायला लागतो बरोबर. आणि घसा इरिटेट झाल्यानंतर मग त्याचा जो विशिष्ट हे असतो, आतला जो लेयर असतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा इन्फ्लमेशन होतं आणि मग थ्रोट इन्फेक्शन ज्याला म्हणतो तसं होऊन खोकले पण चालू होतात. ओके. अर्थात मी एक कारण भजीचं पण सांगितलं होतं. मग ह्याच्यामध्ये अजीर्ण जेव्हा होतं ना, तर त्यावेळेला वाताची गती, विशेष करून अपानाची गती विकृत होते आणि मग ती ऊर्ध्वगामी झाल्यामुळं सुद्धा खोकला येतो, असं ओके. आयुर्वेदात म्हटलंय. अधःप्रती होतो वायू अशी सुरुवात होते त्याची आणि म्हणून कॉन्स्टिपेशन असणं किंवा मोशनला लागलेलं असताना न जाणं किंवा पाऊस आहे, हे आहे, तर वॉशरूम अवेलेबल नसणं, ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील ना, तरीसुद्धा सर्दी, खोकला या गोष्टी चालू होतात. हे तर नक्कीच झालं. पण याच्यासोबत ना लहान मुलांना सुद्धा खूप सर्दी होते सारखी-सारखी आणि पावसाळ्यात निदान थोडं जरी भिजले, थोडं गार वारं जरी लागलं, तर त्यांना सर्दी होते. मग त्याची काही वेगळी कारणं असू शकतात का? किंवा त्याच्यासाठी काही वेगळ्या प्रथमोपचार गोष्टी केल्या पाहिजेत का? बऱ्याच वेळेला असं असतं, की ह्याची सर्दी ना पाऊस आला की चालू होते आणि पाऊस जेव्हा जातो त्याच्याबरोबरच जाते, असं सुद्धा काही लोकं सांगतात. 2-2, 3-3 महिने सर्दी राहणं ही काही गोष्ट चांगली नाही. नक्कीच. मग हे कशामुळे होत असतं? तर आपल्या जो काही हे असतं, नाक असतं, त्याच्या आतमध्ये विशिष्ट काही पोकळ्या असतात. त्याला ओके. सायनसेस असं म्हटलं जातं. हं. आता ह्या ज्या पोकळ्या असतात ना, तर त्या पोकळ्यांमध्ये नॅचरली एअर सेल्स असतात. हं. त्याच्यामुळे आपल्या आवाजाला एक रेझोनन्स येत असतो. बरोबर. म्हणजे आपण जे बोलतो अनुनासिक स्वर जे म्हणतो ना, तर ते त्या रेझोनन्समुळे येत असतो. ओके. म्हणजे जे यमंगणनम असं त्याला म्हटलं जातं. तर हे जे अनुनासिक स्वर आहेत ना, तर त्याच्या ठिकाणी म्हणजे त्या एअर सेलच्या ठिकाणी तिथे म्युकस जमल्यामुळं सायनसेसच्या आतमध्ये सायनोसायटिस होतं आणि मग ह्या सायनोसायटिसमुळं आपल्या विशिष्ट सर्दीमुळं आवाजामध्ये बदल होतो, की नक्कीच. आपण म्हणतो आवाज बद्ध होतोय. हं. रेझोनन्स नसल्यामुळं. आता हा रेझोनन्स नसल्यामुळं हे सायनोसायटिस झालेलं आहे आणि त्या सायनोसायटिस जे आहे ना, तर त्याच्यामुळे ही सर्दी पुन्हा होत राहते. म्हणजे हे जे सायनसेस जर ड्रेन व्यवस्थित नाही झाले, तर तिथे तो इन्फेक्शनचा सोर्स राहतो आणि मग ती 2-2, 3-3 महिने वगैरे सर्दी चालते. अशाच पद्धतीची सर्दी ॲलर्जीमुळे सुद्धा येत असते. तर करेक्ट. कुठल्यातरी गोष्टीची ॲलर्जी असते. बऱ्याच वेळेला डास ह्या काळामध्ये वाढतात. ते वाढू नयेत म्हणून आपण कुठलं तरी मच्छरचं लावतो. मॉस्किटो रिपेलंट्स लावतो किंवा ते मच्छरची अगरबत्ती अगरबत्ती लावतो. लावतो. हे सगळं केल्यामुळं जे धूळ किंवा विशिष्ट परफ्यूम किंवा उदबत्त्या ह्याच्यामुळे सुद्धा ॲलर्जी होते आणि ती पण सर्दी जी असते ती 2-2, 3-3 महिने चालत असते. ओके. आयुर्वेदानुसार ना सर्दीला दोष असंतुलन असं म्हणतात. मग ते कितपत खरं आहे? आणि मी असंही वाचलं होतं, की जर आपल्या शरीरामध्ये काही बिघाड असेल किंवा आपल्या शरीरामध्ये काही गोष्टी नसतील चांगल्या वर्क होतील, तर पहिली सर्दी होते. मग हे खरंच घडतं का? कसं आहे की सर्दीचे प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये वातज प्रतिशाय, पित्तज प्रतिशाय आणि कफज प्रतिशाय असे 3 प्रकार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ओके. मग त्याच्यामध्ये वातज प्रतिशाय म्हणजे शिंकाच त्याच्यामध्ये जास्ती येत असतात, ज्याला आपण ॲलर्जीज आजकालच्या भाषेमध्ये म्हणतो. हं. पित्तज प्रतिशाय जो असतो ना, त्याच्यामध्ये कफ पडत असतो, परंतु त्याचं प्रमाण कमी असतं. पण नाक ज्याला आपण बर्निंग सेन्सेशन म्हणतो, तर तसं असतं. आणि कफज प्रतिशाय जो आहे ना, त्याच्यामध्ये बलगम म्हणजे कफ खूप जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडतो आणि त्याच्याचबरोबर नाक बंद होणं वगैरे ह्या गोष्टी होत असतात. सो दोषांचा ह्या पद्धतीनं सर्दीशी संबंध राहतो आणि जो दोष असेल त्याच्यानुसार चिकित्सासुद्धा बदलत असते. म्हणजे आता बघितलं वाताचे प्रतिशायात शिंका जास्ती येत आहेत, तर त्या ठिकाणी नाकाला काही विशिष्ट ऑइल्स नाकाला वरून लावणं किंवा नाकाच्या आत टाकणं ह्या गोष्टी केल्या जातात. त्याच्याचबरोबरीनं पोटामधली औषधं बदलली जातात. अर्थात ती कन्सल्ट करून पेशंट टू नक्कीच, पेशंट नक्कीच. डिफर होते. पित्ताच्या प्रदेशामध्ये बर्निंग सेन्सेशन कमी व्हावं ह्याच्यासाठी काही विशिष्ट लेप असतात, की जे नाकाला, कपाळाला ह्या पद्धतीनं लावले जातात. हं. आणि कफज प्रदेशामध्ये विशेष करून बऱ्याचदा हे सायनोसायटिसशी असोसिएटेड असतं. त्याच्यामध्ये सर्दीचा लेप जो असतो, की जसं की त्याच्यामध्ये वेखंड आहे, सुंठ आहे, जायफळ आहे, तर ह्या गोष्टींचा लेप नाकावरती, कपाळावरती, भुवयांवरती वगैरे असं लावलं की ह्या सर्दी लवकर कमी यायला मदत होत ओके. असते.
हां, पण एकदा आपण ना पावसाळ्यात हे पण बघतो ना, की हवा पण एकदम गार पण नसते, एकदम उष्ण पण नसते. म्हणजे थोडीशी दमट अशी असते. मग त्याचा पण सर्दी खोकल्यावर काही परिणाम होतो का? किंवा त्याचा पण तुमच्या ओव्हरऑल शरीरावर काही परिणाम होतो का? तसं जर बघितलं ना, तर पावसाळ्यातला जो दोषांचा संबंध म्हणजे वात-पित्त हं. कफाचा जर संबंध बघितलं, तर हा काळ आहे ना, तर तो शरीरातला वात वाढण्याचा काळ आहे. ओके. ओके. सो वाताचा प्रकोप म्हणजे ह्या वर्षा ऋतूमध्ये असतो. आणि मग अग्नी जो आहे ना, तो ह्या काळामध्ये चांगला नाही आहे फारसा. कारण तुमची डायजेशनची कपॅसिटी त्या काळात कमी आहे. हं. पण जर असं वातावरण आहे आणि तुम्हाला ट्रिपला जावंसं वाटलं, बाकीचं वेगवेगळं खावंसं वाटलं आणि मग त्यातनं अजीर्ण होऊन मग ह्या सर्दीसारख्या गोष्टी चालू होतात. आपल्याला वाटतं अजीर्णाचा आणि सर्दीचा संबंध काय? हां, तर तेच अजीर्ण विचारलं होतं. म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं पोटाशी संबंधित असलं पाहिजे. करेक्ट. पण शरीरामध्ये कफाजीर्ण किंवा कफाचं अजीर्ण म्हणून एक सांगितलेलं आहे, ज्याला आमाजीर्ण म्हटलं जातं. हं. तर त्यातनं सामता म्हणजे शरीरामधले अपाचित अंश वाढायला लागतो आणि म्हणून सर्दी आणि कफ या गोष्टी चालू होतात. असा अजीर्णाचा आणि कफाचा संबंध राहतो. ओके. पावसाळा सुरू झाला ना, बऱ्याचशा घरांमध्ये काढ्याचं प्रमाण सुरू होतं. म्हणजे आपण बघतो की आमच्या सोसायटीत मग मी बघतो की पावसाळा सुरू झाला नाही, चला मग आम्ही एक विशिष्ट प्रकारचे काढे करायला सुरुवात करतो आणि ते घेतो. मग असे काढे घेणं कितपत योग्य आहे? किंवा ते किती माईल्ड असावेत किंवा त्यांचा प्रमाण कसं असावं? आणि मग ते छोटे, मोठे आणि वयोवृद्ध लोकं यांच्यासाठी पण काही व्हेरी करतं का प्रमाण? का सगळ्यांसाठी सेम असू शकतं? एक खूप सुंदर काढा आहे की जो पारंपरिक पद्धतीनं आपल्या अजूनही घरांमध्ये घेतला जातो. त्याच्यामध्ये तुळशीची 8 ते 10 पानं, त्याच्यानंतर गवती चहा असेल तर गवती चहाचं एखादं पान, त्याच्याचबरोबर पारिजातकाची 2-3 पानं, 1 काळी मिरी आणि दालचिनीचा एक साधारण 2 सेंटीमीटरचा तुकडा असं टाकून ते उकळलं जातं. उकळल्यानंतर ते गाळायचा अर्धं करून आणि गाळल्यानंतर त्याच्यामध्ये खडीसाखर टाकायची. हं. खडीसाखर, नेहमीची साखर नाही, त्याच्यात केमिकल्स खूप असतात. खडीसाखर म्हणजे जी पत्री खडीसाखर, खडे असतात ना मोठे-मोठे, ती टाकायची आणि ते टाकल्यानंतर मग तो काढा आहे, तर तो प्रत्येकाने घ्यायचा. हे केल्यानंतर इम्युन सिस्टम बिल्ड करणं ह्याच्यासाठीचा हा काढा खूप चांगला उपयोगी असतो. ओके. आता हे जेव्हा आपण इम्युन सिस्टम बिल्ड करतो, तर प्रत्येकाने काढा किती प्यावा ही गोष्ट महत्त्वाची आहे. नाहीतर कोविडच्या काळामध्ये आपण बघितलेलं होतं की सर्दी खोकला आणि हे होऊ नये म्हणून लोकांनी 2-2, 3-3 लिटरभर काढे पिलेले. तर असं योग्य नाही, ते औषध आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर काढ्याची मात्रा किती? तर 80 ml पर्यंत जास्तीत जास्त. म्हणजे कपाच्या हिशोबाने आपण बघितलं ना, तर एक अर्धा कप, पाव कप अशा पद्धतीने घ्यायची. छोटी मुलं असतील तर 2 ते 3 चमचे दिला तरी चालणार आहे आणि 16 वर्षांच्या वरती जे असतील त्यांनी साधारणपणे अर्धा कप एवढा काढा घ्यावा. ओके. असं. नक्कीच तुम्हाला सांगायला आवडेल, जर तुम्ही पण असे खूप जास्त प्रमाणात काढे घेत असाल, तर ऐका मॅमचा आणि 80 ml किंवा 2-3 चमचे लहान मुलांसाठी या प्रमाणातच काढे घ्या. कारण ते तेवढ्याच प्रमाणात घेतले पाहिजेत मला वाटतं. कारण ते औषध आहे, एक पेय नाही आहे. जसं गळ्याला बळ वाटतंय, खूप पाऊस आहे, थोडंसं काहीतरी गरम आहे, चला घ्या काढा, असं नाही केलं पाहिजे नक्कीच. यासोबतच ना बऱ्याच असं पण आपण बघतो, की सतत सर्दी होते काही-काही घरांमध्ये. म्हणजे 1-2 महिने चांगलं आहे, परत सर्दी झाली आहे किंवा असंही बघतो आपण 7-8 दिवस कंटिन्यू सर्दी आहे, परत एक 15 दिवस काहीच नाही आहे, परत सर्दी चालू आहे. मग हे असं का होतं एकतर? किंवा हे होत असेल तर याच्यासाठी काही प्रथम उपचार केले पाहिजेत का? किंवा काही बेसिक हॅबिट्स म्हणजे काही बेसिक सवयी पण आपण बदलू शकतो का? आणि ज्याच्याकडून आपण याच्यातून लवकर बाहेर येऊ शकू? हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता सततची जर सर्दी होते ना, तर त्याचा अर्थ असा आहे की शरीर तुम्हाला काहीतरी सिग्नल देतंय, बरोबर. तर तुम्ही काहीतरी बदल करणं अपेक्षित आहे. नाही, नक्कीच. आणि मग हे काहीतरी घरातल्या औषधांनी नाही बरं होणार आहे. ओके. तर तिथे सल्ला घेणं डॉक्टरांचा हे गरजेचं आहे. हं. आणि मग लाईफस्टाईलमध्ये काय बदल करावे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येकजण काय करू शकतो. हं. तर जी लाँग टर्म राहणारी जी सर्दी असते त्याच्यामध्ये जनरली एकतर ॲलर्जिक कंडिशन्स हे कारण असतं. सेकंड कारणामध्ये सायनोसायटिस हे कारण असतं. आणि थर्ड थिंग म्हणजे अजीर्णाशी संबंधित कारणं असतात. तर जसं कारण असेल त्याच्यानुसार चिकित्सा दिली जाते. ओके. परंतु आता त्याच्यात मग लाईफस्टाईलमध्ये आपण बदल काय करायला पाहिजे? तर आपल्याला कशामुळं सर्दी होते म्हणजे कुठला ॲलर्जेन आहे हे आपण शोधायला पाहिजे स्वतःहून. म्हणजे मग त्याच्यामध्ये ही उदबत्ती लावली की मला त्रास होतो, मग ती शक्यतो न लावणं. तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. पण हा एक्सटर्नल फॅक्टर झाला. बरोबर. काहींना तर असं असतं की मला सूर्याची ॲलर्जी आहे. मग ओके. सूर्याच्या इथे गेल्यानंतर सूर्याच्या समोर गेलं की मला खूप जास्त शिंका येतात. आणि हे सांगितलेलं आहे नावं नार्क विलोकने, शिंक अडकली असेल तर सूर्यासमोर जाऊन उभं राहा, शिंक येते. तर असं ओके. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे.
तर मग अशा वेळेला जर सूर्याची ॲलर्जी असेल तर ती तर तुम्ही टाळू नाही शकत आहे सूर्याला, राईट. उदबत्ती तुम्ही बंद करू शकता, सूर्य नाही. नक्कीच. मग त्यावेळेला तुमच्या शरीरामध्ये असे बदल झालेत की ज्या कारणामुळं शरीर तुम्हाला अशी हायपर सेन्सिटिव्ह रिॲक्शन देत आहे. मग त्याच्यासाठी योग्य ती उपचार करणं डॉक्टरांना भेटून हे गरजेचं आहे. नक्कीच. मग त्याच्यामध्ये हिस्टमाइन्स वगैरे म्हणतात त्या पद्धतीनं असतं. तर ह्याच्यासाठीचं एक घरामध्ये आपण प्रथमोपचार म्हणजे किंवा लाईफस्टाईलमध्ये जो आपण बदल करू शकतो त्याच्यामध्ये प्लेन हळद आणि गूळ असते ना, त्याची गोळी करायची आणि ती गोळी रोज सकाळी एकदा घ्यायची. मग ती केवढी गोळी असली पाहिजे, थोडी हरभरे एवढी. तर हळद अर्धा, गूळ अर्धा. तर हळद जी आहे ना ती उत्तम अँटीहिस्टॅमिनिक म्हणून काम करते. नक्कीच. आणि आजकाल तुम्ही बघता की टर्मरिक लाटे नावाने फार बाहेरच्या देशांमध्ये फेमस होतात ह्या गोष्टी. आपल्या घरांमध्ये रात्री झोपताना रात्री हळद आणि दूध असं घ्यायची सवय होती लोकांना. त्याच्यामुळे सर्दी खोकला वगैरे हे व्हायचे नाहीत. तर हा बदल आपण करू शकतो. ओके. दुसरी गोष्ट आपण बघितली की सायनसेसशी संबंधित, सायनोसायटिस आहे म्हणून लाँग टर्म सर्दी आहे असं जर असेल तर त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रतिष्ठा लेप म्हणून नाकावरती कपाळावरती लावावेत. त्याच्यानंतर ज्या कारणाने सायनोसायटिस बसतोय जसं की दूध आहे, दही आहे, केळं आहे, ह्या गोष्टी आपण अवॉइड करायला पाहिजे म्हणजे सर्दी होणार नाही. त्याच्याच बरोबरीनं जास्त आंबट पदार्थ ते गोष्ट आपण टाळायला पाहिजे म्हणजे मग घसे खराब होऊन सर्दी होणार नाहीत. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे अजीर्णाचा. आणि अजीर्ण होऊन जर रेग्युलर सर्दी राहते तर त्याच्यामध्ये पोट तुमचं चांगलं होईल ह्याच्यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत. मग पोट उत्तम राहावं ह्याच्यासाठी काय करावं तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण भोजनाग्रे सदा पथ्यम लवणार्द्रक भक्षणम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर भोजनाग्रे म्हणजे भोजनाच्या सुरुवातीला सदा पथ्यम नेहमी पथ्यकर आहे म्हणजे एव्हरी टाईम तुम्ही घेऊ शकता. मग काय तर लवण आर्द्रक भक्षणम. आर्द्रक म्हणजे आलं, लवण म्हणजे सेंध. हे थोड्या प्रमाणामध्ये जर आपण घेतलं ना तर त्यामुळं आपला अजीर्ण बरं व्हायला मदत होत असते, अग्नी उत्तम होत असतो आणि पचनाची ताकद वाढते आणि सर्दीसारख्या गोष्टी जातात. हे नक्कीच. आपण करू शकतो. सर्दीसोबत आपण बघतो की फ्ल्यू पण येतं म्हणजे किंवा कणकण बेसिकली येते सर्दीसोबत. मग फ्ल्यू आणि सर्दी हे एकच आहेत का? किंवा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ते कसं बघितलं जातं आणि त्याच्यासाठी पण काही वेगळे प्रथमोपचार लिस्टेड आहेत का? किंवा त्याच्यासाठी पण आपण काही गोष्टी करू शकतो का? फ्लू आपण जे बोलीभाषेत बोलतो त्यालाच इन्फ्लुएन्झा असं म्हणलं आता. करेक्ट. तर एक व्हायरल डिसीज आहे तो आणि त्याच्यामध्ये नाकातनं पातळ पाणी गळतंय, ताप आहे, खूप अंग दुखतंय, झोपून राहावं असं वाटतंय आणि फीवर आहे, ही सगळी लक्षणं आहेत. तर ही जर का लक्षणानुसार आपण बघितलं तर आयुर्वेदानुसार वातज प्रतिष्ठा यामध्ये ही लक्षणं येतात. वातज ओके. ज्वरामध्ये जे येतात ही लक्षणं. तर त्याच्यानुसार ही औषधं वगैरे देणं हे गरजेचं राहतं. पण दरवर्षातनं पाऊस पडला की अशा पद्धतीचा फ्लू होतोय असं जर होत असेल तर शरीराची जी प्रतिकारशक्ती आहे ती कमी पडते ओके. आणि म्हणून मग रोग व्हायच्या आधीच तिथे आपल्याला काम करायला पाहिजे. करेक्ट. मग ते कधी करायचं काम तर दरवर्षी अशा पद्धतीचा फ्लू होतोय असं जर असेल तर त्याच्या आधीचा सीझन म्हणजे जो हेल्दी आहे, मार्गशीर्ष महिना ज्याला आपण नोव्हेंबर डिसेंबरची थंडी म्हणतो, त्यावेळेला आपल्या शरीराची ताकद एकदम चांगली असते. त्यावेळेला उत्तम व्यायाम करावा आणि च्यवनप्राशसारखं रसायन त्या काळामध्ये घ्यावं. रोज सकाळी 1 चमचा च्यवनप्राश घेतला तर पुढे जाणार होऊन म्हणजे पुढे येऊन पावसाळा झाल्यावरचा जो होणारा फ्लू आहे तर तो आपण टाळू शकत असतो. सो च्यवनप्राश हे सर्दी प्रतिशय ज्याला म्हटलं आता, ज्वर, ताकद कमी पडणं, अंग दुखणं ह्याचं उत्तम रसायन औषध आहे. रसायन याचा अर्थ सगळ्या धातूंना पोषक असं. ओके. रसायन म्हणजे केमिकल नव्हे बरं का. कारण रसायन म्हटल्यानंतर आपल्याला केमिकल असं डोक्यात असतं. पण रसायनाचा अर्थ सर्व रसाचं आयन. आयन म्हणजे पोषण करणारा, अयन म्हणजे पोषण करणारा या अर्थाने येतं ते. नक्कीच. बोलता बोलता तुम्ही बोललात की इम्युनिटी. तर सर्दीचा आणि इम्युनिटीचा असा काही सहसंबंध आहे का? किंवा तो कसा लावला गेला पाहिजे? किंवा सर्दी झाल्यावर आपली इम्युनिटी खूप लवकर कमी होते का? कसं आहे ना की आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती कुठलाही आजार होऊ न देण्यासाठी कारणीभूत आहे. बरोबर. ओके. सो ह्यालाच काय म्हटलं आहे आयुर्वेदामध्ये व्याधिक्षमत्व. हां. ओके. व्याधी बल प्रतिरोधित्व म्हणजे व्याधीचं बळ कमी पडवणं आणि शरीराचं बळ चांगलं असणं. चांगलं असणं. म्हणजे जेव्हा युद्ध होतं शरीरामध्ये रोगाच्या विरुद्ध तर त्यावेळेला रोगाचे जर का जो आपण हे म्हणतो त्याचं व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल किंवा पॅथोजन असेल तर त्याच्यावर आपली शरीराची जी इम्युन सिस्टम आहे ती अटॅक करत अटॅक असते. करते. मग ती अटॅक करत असताना जर आपली इम्युनिटी चांगली असेल तर तो आपला अटॅक चांगला होतो आणि मग जो व्हायरस, बॅक्टेरिया, पॅथोजन आहे
तर तो कमी प्रमाणात केला होतो आणि तो नष्ट होऊन जातो. सो आपली शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ओके. सो ह्याच्यामध्येच मॉडर्न प्रमाणे आता टी लिम्फोसाईट, बी लिम्फोसाईट वगैरे हे प्रकार असतात. तर इम्युनिटी उत्तम राहावी ह्याच्यासाठी काय करावं असं जेव्हा आपण म्हणतो ना, तर त्यावेळेला मग त्याचं उत्तर दिनचर्या आणि ऋतुचर्येमध्ये आहे. दिनचर्या म्हणजे आपलं डेली रेजिम, उठल्यापासून झोपेपर्यंत आपण कसं वागतोय, काय करतोय, ऑइल ॲप्लिकेशन आलं त्याच्यामध्ये, किंवा नाकामध्ये रोज अगदी प्लेन तिळाचं तेल 2-2 थेंब घालणं, झोपताना माथ्यावरती तिळाचं तेल घालणं, त्याच्यानंतर आहार योग्य घेणं, ही झाली दिनचर्या. ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार आपण आपल्या आहारामध्ये, विहारामध्ये काही बदल करणं. जसं की आपण आत्ता पावसाळ्याबद्दल बोलतो आहे, तर पावसाळा आल्यानंतर आपण सुरुवातीला बोललो की अग्निमंद आहे, पचवण्याची ताकद तेवढी नाही आहे, तर हलका आहार घेणं हे तेव्हा गरजेचं आहे. मग हलका म्हणजे काय? गंमत सांगते, एका पेशंटने सांगितलेला हलका म्हणजे जो हलका असतो, तर भजी वगैरे असतात ते तरंगतं ना, तर ते हलकं आहे. तर तरंगणं आणि हलकं नाही, पचनाच्या दृष्टीने हलकं असणं असं घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये नाचणीचा आंबील आहे, किंवा नाचणी सत्व आहे, किंवा त्याच्याबरोबरीनं आपण जे आमसुलाचं सार वगैरे करतो, असं आमटण टाकलेल्या ज्या गोष्टी असतात, आंबट गोष्ट जी आहे ना, ती ह्या काळामध्ये थोड्या प्रमाणामध्ये सेवन करावी. याचं कारण अम्लोग्नी दीप्तिकृत स्निग्धो हृदय पाचन रोचना उष्णवीर्यो हिमस्पर्शः प्रीणन क्लेदनो लघु असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय? तर आंबट रस जो आहे तर तो पाचन करणारा आहे, मनाला आणि हृदयाला प्रिय आणि हितकर आहे. तर त्या पद्धतीनं आमसूल, चिंच टाकलेल्या गोष्टी ह्या काळामध्ये थोड्याशा घ्यायला हव्यात असं. बऱ्याच आपण बघतो की आंबट खाल्ल्याने की पटकन सर्दी होते असं आपण म्हटलं जातं. म्हणजे बऱ्याच असं होतं की उन्हाळ्यामध्ये लोणचं घालतो, ते थोडंसं मुरू देतो, मग पावसाच्या सुरुवातीला आपण लोणचं खातो, मग भातासोबत खातोय, खिचडीसोबत खातोय, किंवा दुपारी जेवणात दही खाल्लं जातं पावसाळ्यात, आणि मग संध्याकाळी असं जाणवतं की घसा खवखवतोय किंवा थोडंसं सर्दीसारखं जाणवतंय, नाक गळायला लागतंय. मग खरंच आंबट खाल्ल्याने सर्दी होते का, किंवा त्याचा काही अंतर्गत संबंध असतो का? आंबट जे काही गोष्टी आहेत ना, त्याच्यामध्ये 2 अपवाद आहेत, एक डाळिंब आणि एक आमसूल. ओके. आणि आवळा. तर हे पोटात गेल्यानंतर गोड होतात आणि म्हणून ते त्रास देत नाहीत, आणि म्हणून मी विशेष करून आमसुलाचा सार वगैरे हे म्हटलं. त्याच्याच बरोबरीनं दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की तुम्ही किती प्रमाणात खाताय त्याच्यानुसार त्रास होणार का नाही होणार हे ठरतं. मग आता समजा तुम्ही लोणच्याच्या प्रमाणात खाल्लं तर ठीक आहे, ते तुमचं ॲपेटायझर म्हणून काम करतं. शुक्त कल्पना आयुर्वेदामध्ये आहे लोणचं म्हणून ते आपल्या आहाराच्या पानामध्ये असतं की तुम्ही ते थोडं थोडं एक एक बोट चाटायला पाहिजे. परंतु तुम्ही लोणचं भाजीच्या प्रमाणात खायला लागला तर प्रॉब्लेम येणारच आहे. आचारी टाईपच्या ज्या भाज्या असतात ना, ते काहीतरी असतं, म्हणजे हे आणि आचारी असा शब्द असतो पुढे, म्हणजे काहीतरी नाव आणि त्याचा आचारी. तर ते जे आहे ते लोणच्याचा मसाला वापरून केलेल्या भाज्या असतात. सो तसं नाही घ्यायला पाहिजे. आलं लक्षात. नक्कीच. सर्दीला आपण संसर्गजन्य रोग असं पण म्हणतो, किंवा असं बऱ्याचदा म्हटलं जातं ना, घरात एकाला सर्दी झाली तर तुला पण होईल, त्याच्यापासून लांब राहा, किंवा एकाला झाली तर सगळ्यांना हळूहळू क्रमवारे होते, म्हणजे पहिल्या आईला होते, मग बाबांना होते, मग मुलांना होते, असंही बघायला मिळतं. मग ते चक्र चालूच राहतं, असं सगळं असतं. तर मग हे चक्र भेदायचं कसं, आणि जर सर्दी संसर्गजन्य असेल तर काय गोष्टी आपण करू शकतो ती थांबवण्यासाठी? अगदी बरोबर आहे. सर्दी एकाला झाली की घरातल्या सगळ्यांना होतेच, सोडतच नाही ते, असं होतं. नुसतं शेजारी बसलं त्यावेळेला शिंकलं नाही तरी सुद्धा सर्दी होते, कारण त्याचा जो उच्छ्वास असतो ना, त्यातनं सुद्धा त्या गोष्टी होत असतात. तर त्याचा जो काही पॅथोजेन असतो, तर त्याच्या श्वास उच्छ्वासातनं जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा आपल्या श्वासातनं पुन्हा आपल्या शरीरात जातो आणि ह्या गोष्टी घडतात. यालाच संक्रामक रोग असं म्हटलंय किंवा संसर्गजन्य रोग म्हटलंय. आयुर्वेदात सुद्धा संक्रामक रोगांची संकल्पना आहे. संक्रमंती नरान नरम असं म्हटलंय, म्हणजे एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे जातं म्हणून त्याला संक्रामक रोग असं म्हटलंय. आता हे होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे, तर जो झालाय त्याच्यापासून लांब राहणं हा एक भाग झाला. पण आता ऑफिस आणि हे आहे, तर सर्दीसाठी काय आपण रजा घेत नाही, आणि मग कलिग आपल्या शेजारी बसणारच आहे. तर त्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये ना धूपन म्हणून एक अतिशय उत्तम गोष्ट सांगितलेली आहे की ज्याच्यामध्ये राळ आहे, गुगुळ आहे, किंवा हळद आहे, वेखंड आहे, मोहरी आहे, या गोष्टींचं धूपन केलं जातं. म्हणजे कोळशांवरती किंवा कुठल्याही निखाऱ्यावरती ते टाकायचं आणि त्याचा धूर जो असतो तो घरामध्ये फिरवायचा. त्याच्याने हे जे बॅक्टेरियल लोड किंवा पॅथॉलॉजिकल जे लोड्स असतात तर ते कमी यायला मदत होते, आणि त्याच्यामुळं आपल्याला संरक्षक कवच आपण ज्याला म्हणू तसं एक बनत असतं.
तर नेमकं पावसाळ्यामध्ये एक गोष्ट अशी असते ना, कपडेही लवकर वाळत नाहीत हां. आणि ओले कपडे घातल्यामुळे सुद्धा ह्या गोष्टी घडतात. तर हा जो धूप आहे ना, ते जिथे कपडे वाळत घातले त्याच्या खालती ठेवावा. सो धूपितांबर हा असा शब्द आहे. म्हणजे आपण कपडे जे घालतो तर ते धूपित केलेले असे घालावेत. तसे घातले तर ते एक नॅचरल शील्ड आपल्याभोवती तयार होतं आणि म्हणून आपल्याला कोणाच्याही बाकीच्या सर्दींचा आपल्याला त्रास होणार नाही नक्कीच. या पद्धतीनं. आणि कोणताही रोग होण्यासाठी एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे अग्नी. जर आपल्या डायजेशनची कपॅसिटी कमी झाली असेल तर पटकन ह्या गोष्टी कॅच होतात आणि म्हणून असं जर का काही थोडंसं जाणवलं तर लगेच लंघन करावं. म्हणजे माझ्या शेजारी आज कोणीतरी कलिग बसलेला होता आणि त्याला फार सर्दी होती, फार शिंकत होता आणि मला भीती वाटते आणि माझं महत्त्वाचं प्रेझेंटेशन आणि मला बुडवायचं नाही आहे ऑफिस, ओके. असं जर असेल तर त्या दिवशी घरी आल्यानंतर प्लेन गरम पाणी प्यावं किंवा मुगाचं सूप घ्यावं. त्या मुगाच्या सूपमध्ये थोडंसं ह्याचा आल्याचा तुकडा किंवा थोडीशी चिमूटभर मिरपूड असं घातलं की लंघन होतं आणि शरीरातला पॅथॉलॉजीचा लोड कमी होतं आणि ओके. मग आपण त्याच्यापासून आता लांब राहू शकतो. लंघन म्हणजे काय हे जर समजून सांगितलं तर आवडेल. ओके, लंघन म्हणजे आपण कमी प्रमाणात अन्न घेणं याला लंघन असं म्हणतात. इझी टू डायजेस्ट ओके. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे असा आहार घेणं. मग त्याच्यामध्ये मुगाचं सूप आहे किंवा मुगाचं थोडी भूक जास्ती असेल, समजा मला सूपनी होतच नाही आहे तर मुगाचं दिरडं खायचं. पूर्ण वरण भात भाजी पोळी असं रात्री त्या दिवशी एक दिवस स्किप करायचं, ओके. असं खाऊ नये. मग त्याला लंघन म्हणजे लघु आहार या अर्थाने येईल ते. लंघनचे वेगवेगळे प्रकार येतात ॲक्च्युली. तर त्याच्यामध्ये पूर्ण लंघन करणं म्हणजे काहीच न खाणं, उपास करणं ह्यालाही लंघन म्हणतात. पण ते प्रत्येकाला सहन होतं असं नाही. नक्कीच. आता प्रकृती पित्ताची असेल तर लंघन सहन नाही होत किंवा वय जर का असं ग्रोईंग एज असेल तर लंघन सहन नाही होत. मग अशा वेळेला लघु आहाराने त्या गोष्टी आपण साध्य कराव्यात. म्हणजे काय तर साळीच्या लाह्या किंवा भाताच्या लाह्या म्हणतात, तर त्याला तूप जिऱ्याची फोडणी देऊन ते खाणं किंवा त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी किंवा ज्वारीच्या लाह्या खाणं ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे आहारामध्ये आपण तेव्हा बदल करायचे म्हणजे आपण आपल्या शरीराला वेळ द्यायचा त्या इम्युन सिस्टीमला ॲक्टिवेट करण्यासाठी. त्याला ओके. लंघन असं म्हणतात. ओके. आता सर्दीचं आपण बोलतोय आणि जसं तुम्ही मगाशी पण म्हणाल की भजी खाल्ली जातात. म्हणजे पावसाळ्या आणि घरात भजी होत नाही असं खूप कमी प्रमाणात होतं. पण मग अशा वेळेस किंवा सर्दी झाली आहे किंवा पावसाळा ऋतू चालू झाला आहे तर आहारात काय बदल करावेत किंवा कुठल्या आहारात गोष्टी असल्याच पाहिजेत आणि कुठल्या प्लीज घेऊ नका किंवा अवॉइड करा घेणं, असं काही असेल तर करेक्ट. सांगाल? पावसाळा आल्यानंतर सिद्ध अन्न ही एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. ओके. वरण भात भाजी पोळी आपण खातो, आपलं स्टॅपल फूड आहे आणि आपल्याला रोज तेच हवं आहे. हं. तर मग त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण पोळी बनवणार आहे तर त्याच्यात एक चिमूट सुंठीचं पावडर टाकायची. हं. म्हणजे ते उत्तम पद्धतीनं पचन त्याचं चांगलं होतं. बरोबर. किंवा तुम्ही भाकरी बनवताय तर एक चिमूटभर मिरीपूड त्याच्यामध्ये भाकरीच्या पिठामध्ये टाकायची आणि भाकरी बनवायची, असं आपण करू शकतो. ज्या वेळेला आपण भाजी बनवतोय तर त्याच्यामध्ये आलं, धने, जिरे, लसूण ह्या गोष्टी वापराव्यात. त्यांनी आपल्या शरीरामध्ये त्याचं पचन चांगलं होतं. त्याच्याच बरोबरीनं म्हणजे इतर जे मसाले आपण टाकतो त्याच्यापेक्षा हा मसाला त्याच्यामध्ये वापरायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं ताक, दही ह्या गोष्टी आपण अव्हॉइड करायला पाहिजेत. तूप आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये डाळिंबादी घृत म्हणजे डाळिंबानी तयार केलेलं जे घृत आहे ते उत्तम ह्या काळामध्ये घेणं. तर हा एक महत्त्वाचा भाग राहतो. त्याच्यानंतर आपण आहारामध्ये आणखीन महत्त्वाचं काय घेत असतो तर भात घेत असतो. हं. भात आपण तांदूळ भाजायचा, ड्राय रोस्ट आणि मग भात बनवायचा. असं जर केलं तर तो पचायला हलका होतो. थोडक्यात म्हणजे हलका कसा होईल आहार ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं महत्त्वाचा भाग आहारामध्ये येतो तो म्हणजे पाणी. हां. तर आता पाणी कसं प्यायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर पाणी पित असताना आपण बघतो की फिल्टर वगैरे जरी लावलेले असते तर ह्या काळामध्ये पाण्याचं थोडंसं कन्सिस्टन्सी बदललेली असते, ट्रान्सपरन्सी बदललेली असते. नक्कीच. आपल्याला शंका येते की अरे बापरे ह्याच्यात काही नाही आहे ना असं. हं. तर मग उकळून प्यायलेलं पाणी ऑलवेज श्रेष्ठ आहे. त्याच्याच बरोबरीनं आयुर्वेदामध्ये एक वेगळी गोष्ट आहे की त्याला पाण्याचा काढा असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे काय तर पाणी उकळायचं आणि ते अर्ध करायचं. नुसती उकळी नाही द्यायची आहे त्याला. तर उकळून ते हाफ व्हायला पाहिजे आणि मग ते पाणी प्यायचं. तर त्याच्यामध्ये अग्निसंस्कार उत्तम झालेला असल्यामुळं आपल्याला पाण्यातले जे दोष असतात ते आपल्या शरीरामध्ये येत नाहीत. ओके. हा एक महत्त्वाचा भाग. त्याच्याच बरोबरीनं आता भूक कमी आहे
तर सुंठ पाणी उकळताना टाकायची. सुंठ सिद्ध जल असं दिवसभर घ्यायचं. समजा फिवरिश वाटतंय आणि तहान होत आहे आणि समजा आपल्याला पाणी घ्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये आयुर्वेदात एक षडंगोदक म्हणून सांगितलं आहे. मग षडंगोदक सिद्ध जल असं ह्या काळामध्ये घ्यायचं. सो असं सिद्ध जल जर घेतली ना तर त्याचा परिणाम आपल्याला चांगला दिसतो. आणि मग विशेष करून जे आपल्याला पावसाळ्याच्या निमित्ताने आहारात बदल करायचे ते हे करायला पाहिजे. ओके. आणि टाळायचं काय ह्या दिवसांमध्ये, तर विशेष करून जड पदार्थ जसं श्रीखंड, बासुंदी, जिलेबी हे जे पक्वान्न आहेत ती ह्या काळामध्ये टाळली पाहिजेत. मग पक्वान्न बनवायची कोणती, तर जी सिंपल आहेत म्हणजे शिरा, खीर ह्या काळामध्ये आपण त्या गोष्टी घेऊ शकतो. पण पावसाळ्यात असंच ना जिभेला चोचले असतात आणि सगळं असं चटपटीत खावंसं वाटत असतं. तुम्ही जर बघितलं ना तर पावसाळा म्हणजे श्रावण जर का बघितलं, जरी त्याच्यामध्ये वेगवेगळे हे असले तरी व्रतवैकल्यांचा सीझन येतो, आषाढ आणि श्रावण. आषाढामध्ये तर आपण बघतो की लोक वारीला जातात, म्हणजे तुम्ही तो गावठाण जे आहे ना ते सोडून जाणं असं पण अपेक्षित आहे. चालणं, व्यायाम करणं ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. आणि ज्या वेळेला श्रावण येतो तर त्याच्यामध्ये गोडधोड होतं, पण तरीसुद्धा श्रावणामध्ये आपण बघतो की पावसाची उघडीप झालेली असते आणि म्हणून त्या गोष्टी आठवड्यातनं एकदा, त्याच्यापेक्षा जास्त नाही, म्हणून श्रावणी शुक्रवार वगैरे असं असतं. आणि श्रावणी शुक्रवार गोडधोडाचा पण खातो, पण श्रावणी सोमवार उपासाचा सांगितलेला आहे तो करत नाही. तर आपण सोयीस्कर घेतो अर्थ म्हणून गडबड होते. उपास पण करायला पाहिजे आणि गोडधोड पण खायला पाहिजे. पण आता एखादी सर्दी निदान किती दिवसात बरी व्हावी, म्हणजे असं काही जर असेल की इतक्या दिवसात बरी झालीच पाहिजे बुवा तर इट्स गुड, किंवा नंतर मग जास्त काही त्रास होऊ शकतो असं? सर्वसाधारणतः 1 सप्ताह म्हणजे 7 दिवसांमध्ये सर्दी बरी व्हायला पाहिजे. आणि ओके. त्याच्यापेक्षा कंटिन्युअस ती राहत असेल तर बऱ्याच वेळेला इतर काही कारणं त्याच्यामध्ये असतात, जसं की हायपरट्रॉफी टर्बिनेट आहे किंवा सायनोसायटिस आहे किंवा ॲलर्जीज आहेत. त्याच्याच बरोबरीनं अनेक वेळेला असं दिसतं की सर्दी आहे आणि सतत वजन पण कमी होत आहे, फिवरिश राहत आहे. असं असेल तर मोठे आजार जसं की TB वगैरे तशी पण शक्यता असू शकते. त्याच्याबरोबरीनं खोकला पण असेल तर त्याच्यामुळं मग लगेच इव्हॅल्युएशन करून घ्यायला पाहिजे. 7 दिवसांमध्ये जर होत नसेल बरं तर आपल्याला नक्कीच डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. आणि 21 दिवसांपेक्षा जास्त दिवस जर सर्दी खोकला असेल तर मोठ्या आजारांचं कदाचित कारण असू शकतं ते, आणि म्हणून अलर्ट व्हायला पाहिजे. काही काही लोकांना ऋतू बदल्यानंतर सुद्धा सर्दी जाणवते, म्हणजे इव्हन पावसाळ्याचंच नाही, पावसाळ्यातून हिवाळ्यात जातोय किंवा हिवाळ्यातून उन्हाळ्यात येतोय त्या सीझन्समध्ये म्हणजे ऋतू बदल होताना पण सर्दी जातो, मग त्याला काही कारणं असू शकतात का? बरोबर. कोणताही एक ऋतू बदलून नवीन ऋतू चालू होतं, यालाच ऋतुसंधी काल असं आयुर्वेदामध्ये म्हणतात. ओके. आणि हा जो ऋतुसंधी काल आहे तो किती दिवसांचा असतो, तर समजा साधारणपणे 3-3 महिन्याप्रमाणे, म्हणजे आपण बघतो की 2-2 महिन्याप्रमाणे एक ऋतू असतो. आषाढ 2 महिन्यांचा, श्रावण 2 महिन्यांचा असं. तर पहिला ऋतू बदलून दुसरा ऋतू जेव्हा चालू होतो तर त्या काळातले शेवटचे 15 दिवस आणि नवीन ऋतूतले पहिले 15 दिवस हा जो आहे तो ऋतुसंधी काल आहे. मग ह्या 15 दिवसांचा म्हणजे टोटल 1 मंथचा पिरियड आला तो. तर हा 1 महिन्याच्या ह्याच्यामध्ये पहिली ऋतुचर्या सोडून नवीन ऋतुचर्या हळूहळू ॲडॉप्ट करायला पाहिजे. तर हे ट्रान्झिशन ज्याला व्यवस्थित जमतं तर त्याला हे आजार होत नाहीत. ओके. परंतु हे ट्रान्झिशन व्यवस्थित नाही केलं तर ह्या काळामध्ये संक्रामक रोग, जसं आपण म्हटलं की एकातनं दुसऱ्याला होणारे, तर हे वाढत असतात. ह्याच्यामध्ये विशेष करून व्हायरल लोड्स खूप वाढत असतात आणि मग त्याच्यामुळे सर्दी होत असते. आणि म्हणून ऋतुचर्या सांभाळणं म्हणजे ऋतूनुसार आहार घेणं, ऋतूनुसार आपला व्यायाम ठेवणं आणि ऋतूनुसार सिद्ध अन्न, सिद्ध जल घेणं असं जर घेतलं गेलं तर हे त्रास नाही होणार. नक्कीच. परंतु शरीरामध्ये व्हायरल लोड जास्ती असेल तर असे हे टिपिकल व्हायरल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीची सर्दी इथे होत असते. मग त्याच्यासाठी काही विशिष्ट पंचकर्म ऋतूच्या आधीच करून घेणं असं जर केलं तर ते आपण अवॉइड पण करू शकतो. आणि आपल्याकडे कसं आहे की एक पेशंट येत होता की त्याला दरवर्षी पावसाळ्यामध्ये सर्दी होते आणि एक 3-4 दिवस तो अगदीच म्हणजे ऑफिसला जाऊ शकायचा नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बिफोर दॅट म्हणजे साधारणपणे जेव्हा आता जूनच्या साधारण दुसऱ्या आठवड्यात वगैरे साधारण पाऊस चालू होतो, सो मे एंडलाच हे करून घ्या. 7 दिवसांचं तुम्ही नस्य केलं तर मग ते तुम्हाला त्रास देणार नाही. ह्या पद्धतीनं केल्यानंतर 3 वर्ष फक्त 7 दिवस नस्य एवढं केल्यानंतर त्याचा आजार पूर्णपणे बरा झाला. अशी ओके. गोष्ट घडलेली. पंचकर्मांसारखे उपाय सर्दीला किंवा या गोष्टींना इतके लागू होतात का किंवा इतके इफेक्टिव्ह असतात का? हां. पंचकर्मातलं नस्य म्हणून एक आहे. ओके. तर नासया दीयते इति नस्यम म्हणजे नाकातून औषध दिलं जातं म्हणून त्याला नस्य असं म्हणतात.
आता नस्य म्हटल्यानंतर नाकात औषध दिलं जातं, मग त्याचेही वेगवेगळे प्रकार आहेत, की जसं आपल्याला माहिती आहे ऑइलचे ड्रॉप्स असतात किंवा घृताचे ड्रॉप्स असतात किंवा काही वेळेला चूर्ण म्हणजे पावडर्स जे असतात तर त्याचं नस्य केलं जातं. आता हे जे नस्य केलं जातं तर त्याच्यामध्ये प्रतिमर्श आणि मर्श असेही 2 प्रकार आहेत, की ओके. एव्हरीडे केलं जाणारं आणि कधीतरी केलं जाणारं. तर कधीतरी केलं जाणारं जे नस्य आहे ना, तर ते ह्या पद्धतीनं पंचकर्माच्या स्वरूपामध्ये केलं जातं. आणि त्याचा उपयोग जो आहे तो अतिशय उत्तम दिसतो. सर्दी, सायनस किंवा नाकामध्ये पॉलिप असणं किंवा त्याच्याच बरोबरीनं हायपरट्रॉफी टर्बिनेट्स असणं किंवा त्याच्याबरोबर इन्फ्लमेशन असणं, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नस्याचा खूप चांगला उपयोग दिसतो आणि विशेष करून परधमन नस्य ह्याच्यामध्ये आपण वापरत असतो. ओके. पण आता जर एखाद्याचं नाकाचं हाड वाढलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन करून पण काही वर्षांनी पुन्हा ते हाड वाढतं. मग अशा वेळेस नस्यसारखे उपाय त्यांना कामी येऊ शकतात का? बरोबर. नाकाचं हाड वाढतं म्हणजे काय होतं ते आधी सांगते, हां. की आपल्या नाकामध्ये जो मधल्या म्हणजे 2 नाकपुड्यांना सेपरेट करणार आहे त्याला आपण हाड म्हणतो. बरोबर. पण त्यातला वरचा जो 1/3 आहे ना, तो बोनचा पार्ट आहे आणि त्याचा खालचा 2/3 आहे ना, तो कार्टिलेजचा पार्ट आहे. ओके. ओके. आणि ज्या वेळेला कुठल्याही कारणाने आपल्याला स्ट्रॉंग स्मेलनी किंवा डिओजनी किंवा इतर कुठल्या परागकणांनी वगैरे जेव्हा ॲलर्जी होते, तर त्यावेळेला हे जे आतला म्युकोझा आहे, नाकाच्या आतली जी लालसर त्वचा असते, तर ती सुजते आणि ती सुजल्यानंतर काय होतं, त्याचा परिणाम म्हणून त्या कार्टिलेजवरती पण येतं आणि ते पण सुजतं. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. समजा 10 फूट उंचीची एखादी खोली आहे आणि त्याच्यामध्ये मी 10 फूट उंचीचा पत्रा ठेवला तर तो सरळ बसेल. बरोबर. पण त्या 10 फूट उंचीच्या पत्र्याच्या ऐवजी मी 12 फूट उंचीचा पत्रा ठेवला तर तो वाकडा बेंड होईल. होईल. करेक्ट. तसं हे जे कार्टिलेज आहे तर ते इन्फ्लमेशन झाल्यानंतर, सूज आल्यानंतर मोठं होतं आणि ते मोठं झाल्यानंतर ते बेंड होतं. ओके. आणि त्याला आपण म्हणतो नाकाचं हाड वाढलेलं आहे. आता हे बेंड झाल्यानंतर एक बाजूची नाकपुडी नॅरो होते, दुसऱ्या बाजूची रुमी होते. पण दुसऱ्या बाजूची रुमी होते तिथे ते टर्बिनेट मोठं झालेलं असतं. नाकातले जे आतले उंचवटे असतात ते आणि त्याच्यामुळं तो सेप्टम आहे ना, तो डेव्हिएटेड नेझल सेप्टम असा रिपोर्ट आपल्याला एक्सरेमध्ये दिसतो. ओके. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं, तर पोटात औषधं त्याची घ्यायची असतात काही. ते अर्थात डिफर होईल, पेशंट टू पेशंट नक्कीच, कन्सल्ट नक्कीच. करून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबरीनं पंचकर्मात जे नस्य आहे की त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नस्य वापरली जातात, की जसं काही ऑइलची नस्य असतात, काही प्रधमन नस्य असतात, चूर्णांची नस्य. ती केल्यानंतर तो जो सेप्टम आहे त्याची सूज कमी होते आणि मग तो परत पुन्हा जागेवर येतो. ओके. 12 फुटाचा 10 फूट घातला की पुन्हा राहणार आहे तो नीट. तर त्या पद्धतीनं ती सूज ओसरण्याचं काम हे नस्य करत असतं. ओके. त्याचबरोबर मग अजून काही पंचकर्म आहेत का, की जे पावसाळ्याच्या आधी केले गेले तर चांगले रिझल्ट देऊ शकतात? कारण हा पॉडकास्ट जरी आपण सर्दीवर बोलत असलो तरी पावसाळ्यात असे बरेचसे आजारही होतात. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा पोटाचे आजार असेल, डायरियासारख्या काही गोष्टी असतील, तर हे पावसाळ्यात पटकन होतात. बरोबर. पावसाळ्यातले हे जे आजार आहेत ना, की ज्याच्यामध्ये आपण डायरिया म्हणू किंवा पोट दुखणं म्हणू, तर हे जे सगळं आहे किंवा फीवर्स वेगवेगळे, तर हे वेगवेगळ्या इन्फेक्शन्समुळे होतात. बरोबर आहे. नक्कीच. विशेष करून पोट बिघडणं हा जो भाग आहे तो कॉन्टॅमिनेटेड वॉटरमुळे होत असतो. सो पाणी महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. पण संपूर्ण आपण जो वर्षभर म्हणतो त्या वर्षभरामध्ये इतर काही आपल्याला जे आजार होत असतील तर त्याच्यासाठीचं एक विशिष्ट पंचकर्म या पावसाळ्यामध्ये केलं जातं. ओके. तर त्याला बस्ती असं म्हटलं जातं. म्हणजे पावसाळ्यात कोणतं पंचकर्म प्रिफर्ड आहे तर येस, बस्ती करायला पाहिजे. मग बस्ती म्हणजे काय, तर विशेष करून एनिमा ज्या पद्धतीनं घेतात तसा तो बस्ती असतो आणि बस्तीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. आणि मग बस्तीचा उपयोग काय होतो, तर आपल्या शरीरातला जो वात असतो दोष, तर त्या वातदोषाचा शमन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बरोबर. आपण सुरुवातीला बोललो की ह्या काळामध्ये वात वाढलेला असतो, तर तो वात प्राकृत करण्याच्या दृष्टीने म्हणून बस्तीचा उपयोग होतो. मग हे बस्ती कोणते असतात, तर मग त्याच्यामध्ये काही काढ्याचे बस्ती असतात, काही तेलाचे बस्ती असतात, काही काढा प्लस तेलाचे बस्ती असतात, की ओके. त्याच्यामुळं आपलं जॉईंट पेन कमी होतं, पोट फुगणं कमी होतं, वजन वाढणं कमी होतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला करता येत असतात. तर हा बस्ती म्हणून एक चिकित्साच आहे की जी संपूर्ण चिकित्सा म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. आता पुन्हा एकदा सर्दीचं विचारताना बऱ्याच जण सर्दी झालं की असं गरम गरम काहीतरी खावंसं वाटतं. मग ते कितपत योग्य आहे? कारण त्याच्याने असं बऱ्याचदा जाणवलं की त्यावेळेला मोमेंट पुरतं ते भारी वाटतं गरम खाणं, पण नंतर ते तुम्हाला थोडंसं तुमचा घसा जास्त जाळल्यासारखं होतं किंवा जीभ जळल्यासारखे होते किंवा मग ते पोट तुमचं पूर्णपणे भरत नाही. गरम म्हणताना तिथे ना 2 गोष्टी येतील. एक तर टेम्परेचरने गरम असणं हो. आणि दुसरी गोष्ट त्याच्या
गुणांनी गरम असणं. नाही, पण बऱ्यापैकी टेम्परेचरनी गरम खाणं जातं आणि मला ओके. तुम्ही दुसरं सांगितलं तरी चालेल की गुणांनी गरम काय असतं? तर टेम्परेचरने गरम खाणं योग्य आहेच आहे, नाही असं नाही. फक्त पॅलेटेबल असलं पाहिजे, एवढं गरम पाहिजे. उगाचच भयंकर गरम खाणं हे काही योग्य नाही आहे. ओके. मग त्याच्यामुळे उलटं आतमध्ये आपल्याला तोंड भाजल्यासारखं होणं, त्याला पण छोटंसं बर्नच असतं आतमध्ये ते. तर त्या गोष्टी चांगल्या नाहीत नेहमी होणं. सो ओके. बर्न्स नाही व्हायला पाहिजेत. सो चहा, कॉफी वगैरे हे बऱ्याच घेतलं जातं किंवा चहामध्ये आलं वगैरे घालून किंवा गवती चहा घालून घेतलं जातं. तर ते तात्पुरतं बरं वाटतंही त्यावेळेला, घसा जरासा ठीकठाक वाटतो. पण फार जास्त गरम घेणं हे अयोग्यच आहे ऑलवेज. मग गुणांनी गरम म्हणजे हां, काय? हां. तर गुणांनी गरम म्हणजे प्रत्येक जी द्रव्य आहे त्याच्यामध्ये उष्ण आणि शीत हे वीर्य आहे त्याचं. बरोबर. तर जसं काळी मिरी आहे, तर हे गुणांनी उष्ण आहे. बरोबर. ओके. तिला स्पर्शाने काय ती तशीच आहे, म्हणजे थंड लागते. पण ती म्हणून मला काही गरम नाही लागली म्हणून मी 3-4 खाल्ले, तर शरीरात गेल्यानंतर ती तिचा गरमपणा दाखवणार आहे. ओके. किंवा इव्हन तिखट आहे किंवा काळी मिरची, लाल मिरची आपण ज्याला म्हणतो, तर तिखट किंवा लंका असं आयुर्वेदात तिला म्हटलेलं आहे. तर ती जर का आपण पोटात घेतली तर ती गरमपणाच दाखवणार आहे. म्हणजे नक्कीच. त्याच्यामुळे तुम्हाला इव्हन चेहरासुद्धा रेडनेस वगैरे त्याच्यामध्ये येतो, जास्त जर तिखट काही खाल्लं गेलं हो, असेल हो. तर. तर हे गुणांनी गरम आहे ना, हे सर्दीसाठी उत्तम आहे. परंतु कोणती गोष्ट मग त्याच्यामध्ये काळी मिरी उत्तम आहे, पिंपळी उत्तम आहे सर्दीसाठी, त्याच्याच बरोबरीनं सुंठ उत्तम आहे सर्दीसाठी, जे आपण आहार्य म्हणून ह्या गोष्टी थोड्या प्रमाणामध्ये आपल्या आहारामध्ये समावेश करू ओके. शकतो. आता तुम्ही मगाशी म्हणालात ते दही पण खाऊ नये, पण लोकं म्हणतात दही उष्ण असतं किंवा आयुर्वेदात नुसार सुद्धा दही उष्ण असतं. मग अशा वेळेस दही खाल्लं तर काय होऊ शकतं? बरं. दही गुणांनी उष्ण आहे. ओके. बरं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की लागताना मला थंड लागतंय ना, खाताना बरं वाटतंय म्हणून उन्हाळ्यात खाल्लं जातं. पण ते उन्हाळ्यात सुद्धा गरमपणा देण्याचं काम करतं. मग आता पावसाळ्यात का नाही खायचं असं तुम्ही म्हणाल, तर पावसाळ्यामध्ये ते वेगळ्या गुणांनी काम करतं. अभिसंधी म्हणून दह्याचा एक गुण आहे. ओके. तुम्ही जर का दही बघितलं तर त्याची छान वडी जरी पडली असली तरी त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. हो. आणि तो जे पाणी आहे ना, ते शरीरातला क्लेद म्हणजे शरीरातला पाण्याचा अंश वाढवणार आहे आणि भूक कमी करणार आहे ते पाणी. आणि ओके. म्हणून विशेष करून ह्या काळामध्ये जर दही घेतलं गेलं ना, तर त्याच्यामध्ये काय होतं, भूक कमी होते आणि एकदा का भूक कमी झाली की सगळ्या रोगांना निमंत्रण मिळतं. म्हणून दह्याला हे मग दही कधी घ्यावं आणि कसं घ्यावं, तर दह्याच्या बरोबरीनं थोडासा मध घ्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्यातला अभिषंध कमी होतो. किंवा मुगाच्या सूपबरोबर दही घेऊ शकतो. किंवा तुम्ही खडशाक ज्याला म्हटलं आहे आयुर्वेदामध्ये, म्हणजे त्याचं ताक बनवायचं आणि त्या ताकामध्ये भाज्या केल्या जातात. जसं आपण ताकातला चाकवत, ताकातलं पालक असं जे करतो, तर त्या पद्धतीनं घेतलं तर अग्नी वाढवण्याचं काम ते करेल. म्हणजे त्याचाच थोडासा फॉर्मॅट बदलणं हे गरजेचं आहे. ओके. आता जनरली अजून एक बोलत होतं की सर्दी झालं की अंड खा किंवा रात्री अंड खाल्लेलं सर्दी चांगलं असतं. तर मग हे कसं आहे? ॲक्च्युली बघितलं ना, तर अंड एक ॲलर्जन म्हणून बऱ्यापैकी काम करतं. बऱ्याच जणांना अंड खाल्ल्यानंतर पोटात दुखणं किंवा हे त्रास होतात. सो ज्यांना नाही होत त्यांनी घ्यायला हरकत नाही आहे. पण हे काही जणांना त्रास होत असतात. सो त्याच्यामुळं अव्हॉइड केलेलं ऑलवेज बेटर आहे, ओके. त्रास होत असेल तर. पण अजून काही वेगवेगळी कारणं तुम्हाला माहिती आहेत का, जी थ्रूआउट द पेशंट तुम्ही एक्सपिरियन्स करता आणि मग तुम्हाला जाणवतं की ह्या गोष्टींमुळे पण सर्दी होते लोकांना? हां, पोट डिस्टर्ब झाल्यानंतर एक असते. IBSच्या लोकांना सर्दी खूप असते. हा एक ओके. महत्त्वाचा भाग आहे. गृहिणी आयुर्वेदामध्ये त्याला म्हटलं आहे, त्याच्यामध्ये सर्दी हे लक्षण दिसतं. इव्हन पाईल्स असताना सुद्धा सर्दी आपल्याला दिसते, असं आहे. ओके. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना, म्हणजे ते पोटाशी रिलेटेड आहे, पण त्याचं लक्षण स्वरूप म्हणून सर्दी दिसते. ओके. म्हणजे काय, तर आता समजा पाईल्सची तक्रार आहे आणि सर्दीची तक्रार आहे, तर पेशंट 2 वेगवेगळ्या ठिकाणी जात असतं. तर तसं नाही आहे. तर रोगाः सर्वेपि मंदेग्नौ सुतराम उदराणितौ असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मंद अग्नी म्हणजे अग्नीच्या विकृती असल्यामुळं पाईल्स, अर्श किंवा फिशर किंवा त्रास हे होत असतात. मग हे जे त्रास आहेत ना, तर त्याचा संबंध सर्दीचा पण आहे, अग्नीचा पण आहे. मग तिथे अग्निवर्धन करणारी काही विशिष्ट औषधं दिली जातात. ओके. आणि त्याच्यामुळे सर्दी हे पूर्णपणे वेगळं आणि पोट हे पूर्णपणे वेगळं असं नाही आहे. IBSचे पेशंट किंवा गृहिणीचे पेशंट किंवा प्रवाहिका ज्याला म्हटले, की सकाळीच ब्रेकफास्ट झाल्यानंतर 1दा, 2दा, 3दा मोशनला जायला लागतंय. मोशन लूज नाही होत म्हणून पेशंट ठीक असतो. परंतु हे जे आहे ना, हे पण सर्दीची कारणं असतात. ओके. तर त्याचं पहिल्यांदा इव्हॅल्युएशन करून घ्यायला लागतं असं. म्हणजे लहान मुलांमध्ये आपण हे पण बघतो की थोडंसं असं मेकूड खायची सवय असते किंवा खाल्ला जातो किंवा चाटला जातो किंवा काही काही वेळेस सर्दी झाला थोडंसं ते येतं ओघाने असंही होतं. तर मग हे कितपत योग्य आहे किंवा अशा सवयी असतील तर कशा त्या स्टॉप केल्या पाहिजेत?
इट शुड नेव्हर हॅपन. ओके. पहिली गोष्ट म्हणजे कारण की शरीरातनं जे बाहेर जायला पाहिजे गोष्ट ती पुन्हा तुम्ही आत घ्यायला लागला तर त्याचा त्रास होतो. इवन नाकातनं बाहेर येत नाहीये परंतु मागे ट्रिकल होणं अशी सुद्धा गोष्ट घडते कधी कधी. ओके. म्हणजे काय तर सर्दी नाकाच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे जे कॉन्कायस असतात तिथे असते आणि तिथनं ती घशामध्ये ती ट्रिकल होत असते आणि म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला सर्दीनं पुढे खोकला असं निर्माण होत ओके. असतं. सो त्याच्यामुळं कसं आहे की हे गिळलं जाणं ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे. हम्म. नाकामध्ये एकदा का कफ आला की तो बाहेरच काढता आला पाहिजे आणि तो येत नसेल तर ते हळूहळू छोट्या मुलांना सुद्धा त्याचं ट्रेनिंग द्यायला पाहिजे ओके. आणि रुमाल सोबत ठेवायला पाहिजे, क्लीन ठेवायला पाहिजे. ह्या गोष्टी तर त्याच्या ओघाने आल्याच. आणि सततचा जर का ट्रिकल असेल नाकामधनं सतत हम्म. पाणी वाहत आहे असं जर होत असेल तर मग त्याच्यामध्ये काही विशिष्ट लेपांचा उपयोग खूप चांगला होतो. याच्यात आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की पातळ पाणी वाहणं अशा प्रकारची जी सर्दी असते वाताच्या प्रतिशयामध्ये ते बसतं. परंतु अगदी रेअरली म्हणजे कमी असतात अशा केसेस, पण काही केसेस अशा असतात की स्कलमध्ये अगदी थोड्या प्रमाणात काही विशिष्ट ठिकाणी फ्रॅक्चर असतं, स्फिनॉइड बोन म्हणतात त्याला. ओके. तर ते असल्यामुळं जो मेंदूतलं जे पाणी असतं ज्याला आपण हे म्हणतो मेंदूच्या भोवतीचं असणारं पाणी त्याला व्हेंट्रिकल्समध्ये ते असतं आणि हे जे पाणी असतं ना ते तिथनं ट्रिकल होत असतं. सो ओके. त्याच्यामुळं पातळ पाणी आणि मला बाकी काही त्रास होत नाही आहे आणि म्हणून दुर्लक्ष करणं तर असं नाही व्हायला पाहिजे. तर हे रेअर आहेत ह्या केसेस, सगळ्यांना काही असं नसतं. पण 1% जरी जी शक्यता असते ना तर त्याचं इव्हॅल्युएशन आम्हाला डॉक्टरांना करावंच लागतं नक्कीच आणि नक्कीच. त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट इग्नोर करू नये हे मात्र नक्की सांगता येईल. CSF ज्याला म्हणतो आपण, CSF ट्रिकलिंग असं म्हटलं जातं त्याला. उन्हाळ्यात जनरली ना उष्णतेमुळे घोळाणा फुटतो असं बऱ्याचदा आपण ऐकतो आणि मग त्याच्या वेळेस नाकातून रक्त येताना दिसतं किंवा खूप असं उष्ण गोष्टी नाकातून येताना दिसतात. मग ते का होतं आणि त्याचं असं होत असेल कोणाला जर सारखं सारखं तर काय काळजी घेतली पाहिजे? हे विशेष करून मुलांमध्ये आपल्याला दिसतं, काही खरं. मोठ्या माणसांमध्ये पण दिसतं. मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की उन्हात खेळत असतात मुलं आणि त्या खेळण्यातनं मधनंच एकदम रक्त व्हायला लागतं आणि मग मुलं धावत धावत घरामध्ये येतात. मग आई घाबरून जाते की अरे आता काय करू, एकदम रक्त येत आहे. Correct. मग अशा वेळेला पहिली गोष्ट म्हणजे त्याला आडवं झोपवलं पाहिजे. त्याच्यानंतर ते रक्त आहे ते थांबवण्यासाठी बर्फ किंवा घरात जी थंड वस्तू असते, बर्फ किंवा थंड पाणी ठेवलेलं असेल तर ते त्या ठिकाणी कपाळाला नाकाला लावणं असं करायला पाहिजे. आणि त्याच्याच बरोबरीनं हे जे नाकातून येणारं रक्त आहे तर ते रुमालाने वगैरे व्यवस्थित क्लीन पुसून घेतलं पाहिजे. ते घशात जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. ओके. आता हे सगळं झाल्यानंतर हे जर आपल्याला माहिती आहे की मुलांना उन्हात गेल्यावर नेहमी नेहमी ह्या गोष्टी होतात तर यालाच आयुर्वेदामध्ये रक्तपित्त असंही म्हटलेलं आहे. म्हणजे तिथे पेन नसतं, कुठलंही सिम्पटम नसतं आणि अचानक व्हायला करेक्ट लागतं. करेक्ट. असं जेव्हा होतं ना तर त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ब्लिडिंग टेंडन्सी आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये CBC करणं, मग त्याच्यामध्ये प्लेटलेट काउंट किती आहे हे बघणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. आणि आहारामधले बदल आपण कोणते करायला पाहिजेत तेव्हा तर आता समजा ऊन चालू झालं आहे आणि दरवर्षीचा हा अनुभव आहे की नाकातनं हे येत आहे, रक्त येत आहे. हां. तर अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे तर मग त्याच्यामध्ये मोरावळा आणि गुलकंद ह्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी आहार्य मात्रेमध्ये मुलांना द्यायला पाहिजेत. त्याच्यानंतर काळी मिरी, त्याच्यानंतर कुळीथ, शेवगा, पपई ह्या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत की ज्या ब्लिडिंग टेंडन्सीज वाढवणाऱ्या आहेत. ओके. आणि आहारामध्ये भाज्यांमध्ये विशेष करून घोळाची भाजी जी आहे ना ती रक्तपित्त हर अशी सांगितली आहे. सो घोळाच्या भाजीनी अशा टेंडन्सीज कमी यायला मदत होतात. त्याच्याचबरोबर हादग्याच्या फुलांची भाजी, पांढरी फुलं असतात, अतिशय सुंदर भाजी दिसते Correct. आणि टेस्ट पण छान असते. हो. तर ह्या भाज्या ह्या काळामध्ये घ्यायला पाहिजे. ओके. त्याचबरोबर नेझल पॉलिप नावाची एक गोष्ट मी मध्यंतरी ऐकली होती. ती काय आहे जर एक्सप्लेन केली तर आवडेल. नाकाच्या आतला जो म्युकोजा असतो तर त्याला सूज आल्यामुळं त्याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीचे असे पॉलिप्स तयार होतात. पॉलिप म्हणजे ज्याला आपण कोंब म्हणू तसं असतं. ओके. आणि नाकाच्या आतमध्ये हे जे छोटे छोटे पॉलिप्स असतात ना तर ते त्याच्यामध्ये असणारं इरिटेशन त्याच्यामुळे ते कफ जास्ती तयार करायला लागतात आणि मग सर्दी व्हायला लागते. आणि मग हे पॉलिप जे असतात ना ते बऱ्याच वेळेला ऑपरेट करण्याचा सल्ला दिला जातो. सो नेझल पॉलिप काढून टाकावेत असं सांगितलं जातं. मग त्याच्यामध्ये सुद्धा हा जो नेझल पॉलिप आहे त्याच्यासाठी काही औषधं पोटामध्ये घेता येत असतात
आणि त्याच्या बरोबरीनं नस्य हे जे पंचकर्म आहे त्यातली विशेष करून प्रदमन नस्य याचा खूप चांगला उपयोग होतो या ओके. पॉलिप्समध्ये. आणि हे पॉलिप हे सुद्धा एक सर्दीचं खूप मोठं कारण असतं आणि त्याच्यामुळं त्याचंही इव्हॅल्युएशन व्हावं लागतं. आणि त्याच्यासाठी आपण टेस्ट कोणती करतो तर त्याच्यामध्ये एक एक्सरे PNS म्हणून केलं जातं, पॅरानेझल सायनसेसचा एक्सरे केला जातो. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं की त्याच्यामध्ये पॉलिप्स पॉलिप आहेत आहेत. का? म्हणजे प्रत्येक ऑपरेशन्सपेक्षा ह्या गोष्टी आपण आधी ॲटलीस्ट ट्राय करू शकतो नक्कीच मला वाटतं. पण ओव्हरऑल एकंदरीत बघायला गेलं तर पावसाळ्यात थोडासा आजाराचा ऋतू असतो, राईट? अशा वेळेस तुम्ही जर तुमच्या शरीराची काळजी व्यवस्थित घेतली, तुम्ही जसं सांगितलं तसं थोडे आहारात बदल केले आणि थोड्याशा अशा गोष्टी केल्या की जे आपल्या डेली रुटीनमध्ये चेंजेस केले तर नक्कीच आपण या आजारांपासून थोडंसं राहू शकतो किंवा लवकर ते आजार येणार नाहीत. कारण शेवटी कोणालाच आजारी पडायचं नसतं किंवा कोणालाच असं वाटत नसतं की मी आत्ता पावसाळा आला तर चला आजारी पडू. हा पावसाळा आला तर चला फिरायला जाऊ हे म्हणणं ठीक आहे. तर खरंच गौरी मॅम तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि पावसाळ्यातल्या सर्दीविषयी त्याचबरोबर ओव्हरऑल सर्दीविषयी बरीचशी माहिती सांगितली. कारण बऱ्याच असं होतं की चल ना काही सर्दी झाली आणि इग्नोर केलं जातं, मग ती 2-3 दिवस अंगावर काढली जाते आणि मग त्याच्यासोबत मग खोकला येतो, मग ताप येतो आणि मग सुट्टी घेऊन डॉक्टरकडे शेवटी जावंच लागतं. पण काही प्रथमोपचार केल्यानंतर किंवा काही गोष्टी दैनंदिन जीवनात चेंज केल्यानंतर नक्कीच त्याचे परिणाम चांगले होऊ शकतात हे सांगितलं. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हालाही पावसाळ्याच्या रिलेटेड अशा काही गोष्टी किंवा असे काही एपिसोड्स हवे असतील तर तेही कमेंटमध्ये करा. जाता जाता इथे कुठेतरी सबस्क्राईबचं बटन असेल ते सबस्क्राईब करायला विसरू नका. हां, त्याचबरोबर आम्हाला Instagramवरही फॉलो करायला विसरू नका. कारण Instagram आम्ही डेली गोराबेज टीमसोबत, गोराबेज चॅनलसोबत किंवा ओव्हरऑल गोष्टींसोबत काय काय गोष्टी घडत असतात ते सांगत असतो. त्याचबरोबर या मोठ्या पॉडकास्टमधले काही छोटे छोटे माहितीपूर्ण रील पाठवत असतो तिथे. तर नक्की फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद मॅम. नमस्ते.